हॅलो फ्रेंड्स, आज आपण दुधी भोपळा कोफ्ता करी करणार आहोत। त्यासाठी आपण हे साहित्य तयार करून ठेवलेले आहे। हे पहा, बेसन पीठ, भोपळा, दुधी भोपळा किसून ठेवलेला आहे, 1 वाटी किस आहे भोपळ्याचा, 1 वाटी बेसन, 1 टेबलस्पून लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून हे पीठ मळून याचे गोळे तयार करायचे आहेत आपल्याला। आणि इकडे आपण फोडणीसाठी ग्रेव्हीसाठी साहित्य तयार केलेले आहे। फोडणीसाठी जिरे, बारीक कट केलेला कांदा, 1 कांदा आहे मोठा, 2 मध्यम आकाराची टोमॅटोची प्युरी, आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, चिमूटभर हळद आणि धने पावडर आहेत। आणि आपण यामध्ये 10 काजू भिजत ठेवले होते, त्याची ही पेस्ट आहे। 10-12 काजू घ्यायचे आहेत आणि थोडं 10-15 मिनटं भिजवून त्याची पेस्ट तयार करायची आहे। फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ घालण्यासाठी आणि सजावटीसाठी कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे। तर त्या अगोदर आपण बेसन आणि हा भोपळ्याचा किस हे पीठ एकत्र करून याचे गोळे तयार करायचे आहेत। पूर्ण पाणी पिळून नंतर हा किसमध्ये पीठ घालून गोळे तयार करायचे आहेत। याला लगेच पाणी सुटतं, त्यामुळं लगेच मिक्स करून लगेच लहान आकाराचे गोळे तयार करून घेऊन तळून घ्यायचे आहेत। लागेल तसं व्यवस्थित पीठ घालायचं आहे। हलक्या हाताने आपण ही लहान लहान गोळे तयार करून घेतले आहेत। आता गरम तेलामध्ये ही तळून घ्यायची आहेत मंद आचेवर लालसर। सुरुवातीला कढई गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे आणि तेल गरम करून घ्यायचं अगोदर फुल फ्लेमवर, त्यानंतर मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत कोफ्ते तळले जातात। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा। आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी बनतात। दुधी कोफ्ता करी हॉटेलपेक्षाही एकदम छान भाजी तयार होते याची, एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही। मी डिस्क्रिप्शनमध्ये याची फुल माहिती आणि साहित्य प्रमाणात कसं घ्यायचं याची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, त्यानुसार तुम्ही तयारी करून रेसिपी तयार करू शकता। हे पहा, मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहेत। खमंग असे तळलेले आहेत आणि सुगंधही छान सुटलेला आहे। हे पहा, बाजूला काढून घ्यायचे आहेत। मंद आचेवर यासाठी तळायचे कारण आतपर्यंत तळले जातात, आतला भाग कच्चा राहत नाही। आता आपण
फोडणी देऊया. ग्रेव्हीची आपण पूर्ण तयारी करून घेतलेलीच आहे. तळलेलं तेल तेच फोडणीला मी घातलेलं आहे. एक पळी घालायचं आहे. तेल गरम झालं का फोडणीमध्ये जिरे टाकायचे सुरुवातीला, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, कांदा छान आता परतून घ्यायचा आहे. छान कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर झाला का त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. तिन्ही एकत्रच बारीक केलेलं आहे. आलं लसूण आणि कोथिंबीर 1 टेबलस्पून पेस्ट घातलेली आहे त्याची यामध्ये. ती छान तळून घ्यायची आहे. मसाले घालण्याच्या अगोदर नेहमी आलं लसूणची पेस्ट घालायची, म्हणजे मसाले जळत नाहीत आणि त्याचा वास निघून जात नाही. आणि नंतर गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद वगैरे घालून परतून घ्यायची आहे. त्यानंतर टोमॅटो प्युरी ॲड करून घ्यायची. तेल सुटेपर्यंत हे पण छान परतून तळून घ्यायचं आहे. यालाही छान तेल सुटलेलं आहे. लगेच आपण काजूची पेस्ट ॲड करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ तेही तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. ज्यावेळेस तेल सुटायला लागेल त्यावेळेस समजायचं की आपले मसाले ग्रेव्ही छानपैकी तळून झालेले आहेत, म्हणजे छान व्यवस्थित परतून झालेले आहेत. हे बघा, तेल सुटलेलं आहे आणि सर्व एकदम व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. मी याचं सर्व प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता 2 कप पाणी यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्ही. दोन कप पाणी घालायचं आहे.
व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले. आणि छान याला उकळी आल्यानंतर यामध्ये कोफ्ते सोडायचे आहेत. चवीनुसार मीठही घालायचं आहे. उकळी फुटायला लागली का कमी फ्लेमवर आपल्याला कोफ्ते घालून 5-6 मिनटं शिजू द्यायचे आहेत. हे पहा 5-6 मिनटं छान आपण शिजवून घेतलेले आहेत आणि आपली कोफ्ता करी छान तयार झालेली आहे. मस्त रोटी चपातीसोबत दुधी भोपळ्याची कोफ्ता करी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. शेवटी बारीक केलेली कोथिंबीर वरून सजावटीसाठी घालायची आहे. कमी साहित्यामध्ये हॉटेलसारखी डिश तयार होते. टेस्टी कोफ्ता करी आपली तयार झालेली आहे. पहा गरमागरम.